सकाळचे 5 वाजले, सगळीकडे अंधार आहे आणि आपला घोडा सज्ज झाला आहे आज राजगडला जाण्याच्या दिशेने। राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी आणि तिथे आपण ट्रेक करून जाणार आहोत। तर मी सोबत घेणार आहे मिलिंदला आणि निलेशला। निलेश काही त्याचे मोंडरायाचे मित्र सोबत घेणार आहे। तर आमचा असा ग्रुप आज राजगड मोहीम पूर्ण करणार आहे। त्याआधी आपण संभाजी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांना प्रणाम करून पुढचा प्रवास चालू करू। मी मधल्या रस्त्याने आलो संजय तिकडनं डेक्कन वगैरे करत। सुरतचा बंदी करा। तर इथं समोरच्या डबरीवर चहा घेतला आणि आपल्यासोबत हनुमान भक्त मिलिंद। मिल्या तू कोणला घ्या बरस? तू कोले नाही काय बोलतोस? कोले गावात जाणं आपलं जाणं आहे बरं का। आता राजगडच्या दिशेने। आपल्या मागे असा काहीतरी खतरनाक असा खडकवासला धरणाचा बॅक वॉटरचा व्ह्यू आहे। तर तिथं आम्ही थांबलेलो आहे। काही लोक मागे राहिली, त्यांची वाट बघतोय। काय म्हणणं मिलिंद तुझं असं निसर्ग बघून तुला काय वाटतं एकंदरीत? मुझे तो क्या है, मैं बचपन से ही ऐसे रहते आ रहा हूँ, तो मुझे कुछ नया लग रहा नहीं है। ये पानी, ये झरने, ये पहाड़, मैं इन्हीं में बचपन में छोटा से बड़ा हुआ। साइकिल वाले काका करने येता है। तर गुंजवणे गावातून आपला आता राजगड ट्रेक सुरू होतोय। या ठिकाणी पार्किंग मध्ये आपण आपली बाईक लावली। 20 रुपये पार्किंगचे आणि बाकी चार्जेस घेतात ते 10 रुपये एक्स्ट्रा। तर असा आपला ट्रेक चालू झालेला आहे। आपल्यासोबत आहे मिलिंद भाऊ आणि बाकी आमचे मेंबर दुसऱ्या रस्त्याने गेले, ते पाठीमागच्या साईडने ट्रेक करतायत राजगड आणि आम्ही प्रॉपर गुंजवणे गावातून करतोय। तू ही रे तेरे बिना मैं कैसे जी। तर इथून आपला राजगड ट्रेक आता चालू होतोय। तर थोडा कठीण असा ट्रेक असणार आहे आजचा। कुठून लांब है। कमांडोज, हम इस दिशा में आगे बढ़ेंगे। हमारे कमांडर मिलिंद कुंवर यहाँ पे हमारा ट्रैक लीड करेंगे और हम उनको फॉलो करेंगे। बाबा मिलिंद, तुला राजगडचा इतिहास माहिती आहे? बाबा जय शिवराय।
या ठिकाणी 2 रस्ते आहेत, दोघांपैकी आपण छापा काटा केला आणि हा रस्ता आपण सिलेक्ट केलाय जाण्यासाठी. अभी अभी यहाँ पे हादसा होते होते मैं बच गया. हेलो गाइस, हाउ आर यू? मारायला सुट्टी रे आपली. लाकूड बांधले त्याला. राजगड दिसतोय का मित्रांनो तुम्हाला? मी बोर्ड दाखवतो त्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, मी झूम करतोय. बहुत क्रेजी कर लिया हमने. 10 या 20 मिनट हुए हमें ट्रैक चालू करून और हमारी हालत आवते बुड्ढाशे. सकाळी मग 10-12 चक्कर मारा 5-5 किलोमीटर ना. सेहत के लिए भाग दौड़ जरूरी. फॉलो कीजिए मिलिंद चादड़े को. मिलते हैं आपको 2 मिनट के बाद इसी हालत में. बाय गाइज. 1-2 तासाची कठीण चढाई केल्यानंतर आम्हाला हा राजगडचा बालेकिल्ला दिसतोय. इथून बघू शकता तुम्ही त्याची उंची. आणि एवढा हा जो सपाट पॅच आहे असा जेवढा खाली आहे तो करत करत आमची जिरली. शिवरायांचं एक आज्ञापत्र पत्र आहे, ते तुम्ही शांततेत वाचून घ्यावं अशी मी विनंती करतो. रात्रीचा झोपलो नाही मी. दोन 3 तासाचा हा खडतर प्रवास सत्कारणी लागलाय आज राजगडावर येऊन. हमारे लीडर मिलिंद बाबा जी द्वार पे खड़े हैं हमारी राह देखते हुए, और हम आ गए हैं राजगढ़ के द्वार के पास. हर हीरो वाले छत्रपती शिवाजी महाराज की जय. चोर दरवाजाजवळ येऊन पोहोचलोय आपण. राजगडावर मुक्काम बंद आहे. रामेश्वर मंदिर.
As you can see, this is a very difficult patch here, and you have to be careful. Yeah, please come. One second. Rajgarh is not for beginner. You have to be pro. Thank you. Yeah, welcome. धन्यवाद. Yeah. स्वागत आहे तुमचं. Welcome. How was your trek? Yeah, very good, very good. You enjoyed? Nice, yes. Be careful. Unforgettable, unforgettable. पायरी नाही ना एक बी मी सांगाय ना पण आपण चुकायलाच कुठे रे. तर हे आमचे तरुण तडफदार मावळे चढतायत बाले किल्ल्याकडे. दरवाज्यावरचं नक्षीकाम. मिल्या सर दरवाजा बाले किल्ल्याच्या दरवाजातून आल्यानंतर आपल्याला इथं एक मंदिर बघायला मिळतं. तर पुरातन आहे मंदिर या ठिकाणी. आणि दगा केला. राज सदरचे अवशेष. चिलिंग ॲट राजगड. आणि हा आपला स्वराज्याचा भगवा ध्वज ताठ मानेने फडकतोय. ही संजीवनी माझी. देखो मुल्क मराठों का यहाँ शिवाजी डोला था तलवारों की नोक पे. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की. इस धरती पे तिलक करो ये धरती है बलिदान की. बाले किल्ल्याची राज सदर आहे. तिथून आपल्याला समोर सिंहगड जे 2 टावर दिसत आहे तो सिंहगड. तर आपण आता येऊन पोहोचलोय पद्मावती मंदिराजवळ आणि रामेश्वर मंदिराजवळ. इथून हा पद्मावती तलाव आहे आणि तो चोर दरवाजा आहे. तिथून आम्ही आता गड उतार होतोय आणि राजगडाचा प्रवास इथंच थांबवतोय. चोर दरवाजाच्या वाट्याने आता लीडर मिलिंद आणि निखिल बागल गड उतरवत आहेत. हा चोर दरवाजा हा त्या काळी इमर्जन्सीसाठी यूज व्हायचा. आपण अशा कठीण वाटेने गड उतरवतोय. तरी चढताना आम्हाला 2.5-3 तास लागलेत. उतरताना कदाचित 1.5 तास लागू शकतो. आता किती वाजले मला टाइम सांग पटक्यात. 1:30 वाजलाय. तर पोहोचवले यार मी तुम्हाला टायमिंग कळवतो.
तुम्ही आमचा ॲव्हरेज काढू शकता. त्या ठिकाणाहून तर आता आम्ही गड उतार ऑलमोस्ट झालेलो आहे. फक्त आणि फक्त 1 तासात, जिथं चढायला आम्हाला 1 तास लागले होते, तिथं आम्ही आता 1 तासात खाली उतरण्यात यशस्वी झालेलो आहे. कैसा रहा आपका एक्सपीरियंस? कैसा था एक्सपीरियंस? आपने यति देखा? बहुत बढ़िया था. अशक्य ते शक्य करतील स्वामी या योजनेअंतर्गत आज आम्ही राजगड मोहीम फत्ते करून दाखवली आहे. शंभू महाराज आणि शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि इथं मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चलो गर्म वाली गाड़ी बस लास्ट. ओके, जाने दो. beep